सुरुवातीनंतर आपण देखील मनोरंजनाच्या डेटवर जाऊया आणि सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी, सहलीला निघाली कोहली फॅमिली. चला बघूया त्यांची काय काय तयारी झाली, काय काय राहिली. वाजत गाजत मंचावर येते कोहली फॅमिली. हॅलो, MHJ टूर्स. पाठवा पाठवा. होय होय होय. हां हां हां. ओके ओके, लवकर पाठवा. नमस्कार. नमस्कार. वेलकम 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 टू MHJ टूर्स. नमस्कार, नमस्कार. बोला 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 बोला. काय सेवा करू शकतो मी तुमची? स्वारगेटची टूर प्लॅन करायची होती मला. स्वारगेट? हा हा. स्वारगेटला टूर नाही प्लॅन होत. नाही स्वारगेट जवळ ST पकडा आणि जा, एवढं सोपं आहे ते. टूर नाही प्लॅन होत त्याची. नाही नाही, पण मी असं ऐकलंय की तुम्ही कुठे जायचं विचारलं गेलं की सांगता की तिथे पोहोचवतो आम्ही म्हणून, असं हे पण लिहिलंय. हो, बरोबर आहे बरोबर आहे, पण स्वारगेट जवळ आहे. स्वारगेट म्हटलं की येतं, जवळ आहे ते. मग तुम्ही हे आणि कसं ऐका लिहिता? आणि जर घाटात ट्रॅफिक लागलं तर स्वारगेट एवढाच वेळ लागतो. बाकी काही प्रॉब्लेम नाहीये, जवळ आहे. त्याच्यात टूर आम्ही काय हॉलिडे प्लॅन करतो आम्ही. मी हॉलिडेवरच चाललोय मी. मला 1 महिना राहायचंय तिथे. नाही ते सगळं ठीक आहे, पण स्वारगेटची टूर प्लॅन नाही होत, एवढंच तुम्हाला सांगतोय. सगळी टूर फसली माझी आता, काय तुम्ही पण. स्वारगेटची टूर नसते रे बाळा. स्वारगेटची टूर, चला स्वारगेटला जाऊया 1.5 महिना, असं नसतं. स्वारगेट एवढंच आहे ते. ऐका ना, मग वाकड नाक्यापर्यंत सोडा ना मला, पुढे ऑटोने जाईन मी. अरे नाही, आम्ही नाही करू शकत. तू जा जा बाळा, घे घे. अहो, सोडा घे, ना, मला नाही, जायचंय नाही, हो, आता नाही. 1 महिन्यासाठी थांब थांब थांब, आता कस्टमर येतात. थांब थांब, तू जा 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 जा. बी कम्फर्टेबल. येस येस येस, बसा बसा. येस, स्वागत आहे तुमचं MHJ टूर्स मध्ये. काय सेवा करू शकतो मी तुमची? आम्हाला पिकनिकला जायचंय, वाहतूक सहल करायची आणि आम्हाला जायचं तिकडे सगळ्यांना फिरायला जायचं. थांबा थांबा. लेट्स गो टू द पिकनिक. येस, आय कॅन अंडरस्टँड तुमची खूप उत्साह, मला कळू शकतो उत्साह. पण असे सगळे ओव्हरलॅप केले डायलॉग्स तर 1.5-2 मिनिटात सगळे डायलॉग संपतील स्किट मधले तुमचे. मला एकेकाने सांगा. हा, नाव काय तुझं? तुझं नाव काय? मी शिवाली. मी भिवाली. मी पावले. मी आवली. नाही नाही, ते नाही, मला तुमची मी नावे विचारलीत. आम्ही आमची नावेच सांगितली. नावे आहेत तुमची? मी शिवाली आवली कोहली. मी भिवाली आवली कोहली. मी पावले आवली कोहली. मी आवली लावली कोहली. हे बोलताना गातात का? चंचल डेटवर जाऊ. इथे प्रमोशन नाही बसत आहे. प्लीज प्लीज प्लीज. येस, तर तुम्ही इकडे आलेलात, पुन्हा एकदा स्वागत करतो. मला सांगा, तुम्हाला कुठे जायचं आहे? भिवालीला जायचंय इंग्लंडला. शिवालीला जायचंय थायलंडला. मला जायचंय हॉलंडला. आणि मला जायचंय डिक्चिक 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 हे काय डिस्कोला. म्हणजे? डिचिक 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 डिक्चिक 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 सॅम्पल फ्लॅट मधलं सगळं फर्निचर हलताना दिसतंय ते. काय असं करत जाऊ ना. अरे अहो, इथे टूर्सचं ऑफिस आहे बघा, दिसतंय की इकडे MHJ. कोण माणसं आली आहेत रे आज ऑफिस मध्ये? मी शिवाली आवली कोहली. मी भिवाली आवली कोहली. मी पावले आवली कोहली. मी आवली लावली कोहली. नका सांगू, सारखं सारखं सांगून पुन्हा प्रत्ययाचा आनंद सुद्धा मिळत नाही, अशी नावं आहेत तुमची. लक्षात आलं? रिलॅक्स रिलॅक्स. कळतंय का तुम्हाला? हा, इथे मी तुम्हाला काय आणलेलं आहे? तुम्ही डिस्को बिस्को जायला हे ऑफिस उघडलेलं नाहीये मी, कळलं का? ऐका ना प्लीज, मला निदान टोल नाक्यापर्यंत सोडा ना, मी लिफ्ट मागून जाईन. अरे तुला नाही सांगितलं ना, तू का थांबलायस? जा रे बाळा, जा, मार खाशील तू. जा, ऑफिस टाइमिंग आहे, गेस्ट आले, थांब जरा. हा हा, ओके ओके. मला तुम्हाला काय सांगायचं बघा, तुमची एक फॅमिली आहे हे मला कळलेलं आहे, बरोबर आहे. तर तुमच्या फॅमिलीपैकी प्रत्येकाला वेगवेगळ्या ठिकाणी जायचंय. तुला कुठे जायचंय? ते इंग्लंडला म्हणाले. थायलंडला. तुला कुठे जायचंय? इंग्लंडला जायचंय. असं नका करू. एक फॅमिली की नाही, एक कुठलं तरी स्थळ तुम्ही फिक्स करा.
आणि मग मला कसं प्लॅनिंग करायला बरं पडेल हो की नाही सॉरी 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 आय अपोलोजाइज ए घाबरे त्या टोनची सवय होते आणि नाना मध्ये अपोलोजॉज हे असं नाही करायचं मग त्रास होतो त्याचा लक्षात घे ओके हा तर मला सांगा आता तुम्हाला कुठे जायचंय तुम्ही हे ना पावली ना मिस्टर पावली बोला नाही नाही मी अवली लावली कोहली मी शिवाली आवली कोहली मी भिवाली आवली कोहली मी पावली आवली कोहली હું તાર હમણાં જ કીધું તને હું ए घाबरे हमणाच कुठला राजस्थानी घेऊन येतोस मध्ये तू अरे यार असं नका करू प्लीज यांना सांगा असं मध्ये मध्ये बोलू नका म्हणून आणि तुम्हाला एकदा नावं विचारली ना सारखी सारखी नावं सांगू नका ती कळते का तुम्हाला सॉरी 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 એક बार મિસ્ટેક છોડ દેना ए घाबरे यार हा आवडलेलं नाही मला कळलं का तुम्हाला प्लीज प्लीज काहीतरी वेगळं सांगतोय महत्वाचं ओके मला सगळ्यात सांगा आधी तुम्हाला का जायचंय पिकनिकला कुठे फिरायला का जायचंय मला कारण कळलं पाहिजे मी सांगू येस ही सांगेल तुझंच आहे मग मीच सांगेल कशाला बोलतो ती सांगेल म्हणून सांग ना बाबा तूच आता इथे होते खूप गरमी म्हणून आम्हाला जायचंय थंड हवेच्या ठिकाणी पण आमचं बजेट आहे खूपच कमी घरच्या फ्रीज मध्ये जा ना बजेट कमी आहे ना तुझं घरच्या फ्रीज मध्ये जा फिरायला चला चला ए, थांब. अरे असं नका करू मी असंच म्हणालो बोलायचं म्हणून म्हणालो कळलं का तुम्हाला हे बघा बाहेर खूप महागाई वाढलेली आहे कुठेही तुम्ही गेलात तरी तुम्हाला सगळ्या गोष्टी महागाच पडणार आहेत तरी त्यातल्या त्यात आमची खासियत ही आहे की व्यवस्थित आम्ही तुम्हाला बजेटमध्ये करून देऊ मग तर झालं हो शाबास आता मला सांगा तुम्हाला कुठे कुठे जायचंय एक काही प्रत्येकाची स्वप्न असतात की नाही की मला अमुक ठिकाणी जायचंय बाबा मला मोठेपणी असं जायचंय तसं तुम्हाला कुठे जायचंय होय होय सगळ्यात आधी ही हात वर करते हुशार दिसतेय हा बोल मला बघायची इजिप्तची मम्मी मला पण बघायची इजिप्तची मम्मी मला नाही बघायची इजिप्तची मम्मी कारण मीच एक मम्मी आहे आणि मी मम्मी नाहीच आहे तरी पण मला बघायची इजिप्तची मम्मी हा कारण मला दुसऱ्यांच्या मम्मी बघायला खूप आवडतात तुमच्या तर तुमच्या या दोन मुलींची मम्मी असताना तुम्हाला का बघायची दुसऱ्याची मम्मी कारण तुझ्यापेक्षा सुंदर दिसते इजिप्तची मम्मी त्या इजिप्तच्या मम्मीच्या तर मी झिंजा चुकतेन त्या इजिप्तच्या मम्मीचा मी चावाच घेईन त्या इजिप्तच्या मम्मीला मी ढकलूनच देईन मी इजिप्तच्या मम्मीची सुरक्षा करीन त्या इजिप्तच्या मम्मीला मी पिरॅमिड मध्ये लपू ए अरे काय बोलतोयस तू अरे इजिप्त म्हणजे काही माणूस नाहीये क्या इजिप्त किधर कॅरम खेळलो का ते असं नाहीये तो इजिप्त म्हणजे देश आहे देश कळतंय का तुम्हाला आणि तिथल्या मम्मीज म्हणजे आई नाही मम्मीज म्हणजे शेकडो हजारो वर्षांपूर्वी डेड बॉडीज असत्या झालेल्या डेड बॉडीज कळलं का तुम्हाला गप स्वर्गेट स्वर्गेट जायला सांगितलं कशाला निघ ना इथून जा ना बाबा तिथून जा ना तिथे 20 रुपये देतो मानखूर नाक्यापर्यंत थोडा ना मी अरे पण अरे मला नाही सोडायचं ना गप ना बाबा मग हे कशाला लिहिले तुम्ही आम्ही तुम्हाला पोहोचवतो सोडत तर नाही तुझं नाव काय दत्तू ठीक आहे आम्ही तुम्हाला पोचवतो दत्तूला सोडून बस झालं चल निघ चल खूप चल चल हा हे बघा बाळांनो आमची ही एक टूर्स अँड ट्रॅव्हल्सची कंपनी आहे बरोबर आहे तर आमच्याकडे वेगवेगळी पॅकेजेस आम्ही तयार केलेली आहेत तिथे तुम्ही न्यूझीलंडला जाऊ शकता ऑस्ट्रेलियाला जाऊ शकता केरळला जाऊ शकता आहे की नाही कुठेही जाऊ शकता तसं तुम्हाला कुठे जायचं हे मला तुम्ही सांगा आता हा बोल बोल मला दुबईला जाऊन बघायची आहे उंटुली 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 मला अमेरिकेत जाऊन बघायची पेंगुनुली 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 कुठले प्राणी आहेत हे मला ऑस्ट्रेलियात जाऊन बघायचे कांगुरुली 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 डायनासोर वाटतोय डायनासोर कांगुरुली अशी जाते अरे काय चाललंय मला आफ्रिकेला जाऊन बघायचं आहे हत्तुली ही कुठली हत्तुली आहे माझी हत्तुली लहान आहे त्याची सोंड पण लहान आहे अरे कशाला आपण? ए, ए, नका करू ए. अरे अरे गप बसा यार रे गप बसा अरे गप बस तिकडे बस ओय बसा तिकडे नाही तर निघा इकडून सांगून ठेवतोय मला स्वारगेटच्या एस टी स्टँडवर जाऊन बघायचे कुत्रुली अरे, ओय,
सरपंच हा मी बोलतोय मास्तर हा हो हो तुम्हालाच लावलाय म्हणजे नाव कशाला सांगताय परत पुन्हा तुमचं मीच लावलाय की नाही तुम्हाला फोन ऐका ऐका मी हां माफ करा मी फारच रात्री फोन केलेला आहे तुम्हाला पण मी तुमच्या मुलाचा मराठीचा पेपर तपासत होतो तर त्यात त्याला निबंध लिहायचा होता मी पंतप्रधान झालो तर या विषयावर हां तर त्याने लिहिलेलं आहे मी पंतप्रधान झालो तर मज्जा तुमच्या रक्तात आहे का बावळटपणा एका ओळीचा निबंध असतो का मला सांगा पंतप्रधान पद महत्वाचं पद आहे मज्जा करण्याचं पद आहे का ते मला सांगा पण समजवा त्याला सांगा त्याला सांगा हा काय सांगाल फोन आला होता त्याला काय सांगू ठेवा फोन ठेवा मला नाही बोलायचं सरपंच तुमच्याशी ठेवा फोन इकडे वर वर या वरती या इकडे जनावरांनो या. वर बोलावताय ते गुड नाईट. अरे सकाळी मॉर्निंग बोलता आता रात्री आला ना अस्तर अस्तर हा जेवलो काय जेवलो जेवलो अस्तर जेवल्यानंतर गुलकंद खाल्ला काय हो रेटून खावा बरणी भरलेली आहे हा अस्तर धर बाबा धर काय काय झोपलात नाही अजून नाही झोपलोच आहे तुम्ही स्वप्नात आलाय उर्वशी बनून उर्वशी कशाला नोरापती बोलून येतो ना काहीतरी मागी फिगर तिच्यासारखीच आहे का नाही झालं असेल तर सांगाल काय काम आहे ते नाही मास्तर मी सांगतो काय झालं ते काय झालं संध्याकाळच्या टायमाला आम्ही चोर चिट्ट्या खेळत बसलो होतो. काय? चोर चिट्ट्या हा चोर चिठ्ठ्या तर बने झाला चोर हम्म. आणि आम्हाला एक प्रश्न पडला की ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय चांगला चांगला विषय मनात आलेला आहे तुमच्या ग्लोबल वॉर्मिंग सारखा विषय जर तुमच्या मनात येतोय म्हणजे तुमचं आणि मेंदूचं नातं अजूनही चांगलं आहे शाबास, वा, वा. एवढा आहे हा. एवढा आता ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे वातावरणात सरासरी तापमान वाढ होणं अच्छा म्हणजे सुंदराबाईचा तमाशा इथे आला ना की आपल्या सगळ्यांचं होतं तसा खुर्ची सकट बंद करीन असा आवाज येईपर्यंत काय काय बोलतोय मी ते कळत नाहीये का ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय ग्लोब म्हणजे काय ते पत्रिकेत लिहतात नाही काय ग्लोब असावा निखिल कुठल्या पत्रिका वाचतोयस ग्लोब लिहितात का लोभ असावा असं लिहितात की नाही ग्लोब म्हणजे काय ग्लोब म्हणजे वर्तुळ आता पृथ्वी कशी आहे निली हा निळी आहे पण ती गोलाकार सुद्धा आहे म्हणून तिला ग्लोब म्हणतात त्यातलं ते ग्लोबल हा आणि वॉर्मिंग म्हणजे काय वॉर्मिंग माहितीये परवा आमची पप्प्याची भांडणं झाली ना तेव्हा आम्ही पप्प्याला बोललो ए पप्प्या शेवटची वॉर्मिंग आहे तुला बोलला होता आला मूर्खांचा सरदार टॉकडॉक टॉकडॉक करत आला वॉर्मिंग आणि वॉर्निंग यातला फरकही कळत नाही का आपल्याला अरे मिंग निंग लिंग बस 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 आपल्या अकलीची कुवत कळते की नाही शांत बसा शांत बसा वॉर्मिंग वेगळं आहे वॉर्मिंग वॉर्म वॉर्म म्हणजे काय गरम त्याच्या गरम वार म्हणजे गरम काय तरी मला बरेचसे लोक बोलतात मोरे तुमच्यात लय वार्म आहे हा. आहे आहे मोरे तुमच्यात वॉर्म आहे पण तो WORM तुमच्यात किडा आहे किडा जंतू आहेत तुमच्यात छोटे छोटे जंतू आहेत ह्यांच्यात जंतू आहे म्हणजे रात्री धुवायला लागेल यांना. घेऊन जा यांना छाप घेऊन टाकू बस डायरेक्ट शांत बस बस मुद्दा काय आहे ग्लोबल वॉर्मिंग बद्दल विचारायला आलेला आहात की ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय आहे बाबा तर हल्ली नाही का आपण असं म्हणतो की ऊन जरा जास्तच आहे हा गारवा उन्हाळ्याबद्दल बोलतोय ना आपण. कॅसेट आहे ना ती शिडी फेमस अरे नुसतं बोलत नाही का तुम्ही अच्छा ऊन जरा जास्त आहे असं नुसतं किशोर कदम येतात विचारायला सतत तुम्हाला ऊन जरा जास्त आहे का नाही ना ऊन जरा जास्त आहे एवढं बोलत नाही का तुम्ही साधं साधं? गरमा झालाय उकाडा झालाय. गरमा गरमा होतो गरम होतंय, बरोबर. हे म्हणतात, हे कशामुळे म्हणता कशामुळे ग्लोबल वॉर्मिंगमुळे काय होतंय ग्लोबल वॉर्मिंगमुळे तापमान वाढतंय त्यामुळे ना पृथ्वी गरम होतीये मास्तर कोण आहे तो कोण तिला गरम करणारा कोण आहे मला सांगा त्याच्या आईचं नाही त्याला धरून धरून नडगे हाणल्या का नाही बघायचं तो कोण गरम करतोय तिला कशाला सगळ्यांच्या नडग्या हाणायच्या तुला धर माझ्या पण नडग्या हाण धर तुमचं नाही
विचारा ना, म्हणजे कोण करते कशामुळे होते विचारलं पाहिजे नाही नाही मास्तरांनो, त्याच्या म्हणण्याचा अर्थ काय आहे काय एखाद्याच्या मनात नसताना आपण त्याला गरम करणं चुकीचं आहे. म्हणजे जर आपण पृथ्वीला काय वाटत असेल की बा मला गरम नावायचं पण हा गरम करतोय, तर आपण त्याचा पत्ता घेऊ, त्याच्या घरी जाऊन समजून काढू. कोणी एकटा माणूस हे ग्लोबल वॉर्मिंग करत नाहीये. अनेक आपण सगळे याच्यात सामील आहोत. आपल्या सगळ्यांमुळे ग्लोबल वॉर्मिंग होतंय की नाही? आपण सगळे मिळून तापवतोय. होय. काय होतंय, पृथ्वीवरील हरितगृह वायूंचं प्रमाण वाढतंय. आता हरितगृह वायू म्हणजे काय? मास्तरांनो, या सायलेन्स मध्ये तुम्हाला उत्तर मिळालं असेल. मीच सांगतो. हरितगृह वायू म्हणजे कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, मिथेन इत्यादी वायू. इत्यादी माहिती आहे. हा. अरे गधड्या, हे जे वायू आहेत ते हरितगृह वायू आहेत. यांच्यामुळे पृथ्वीवरचं तापमान वाढतंय. अच्छा, म्हणजे आपल्या त्या वेंगुर्लेकर बाई आहेत बघा, त्यांचा बारक्यासारखा का तापलेला असतो कळलं काय? कशामुळं? त्याचा मिथून आणि कार्बन वाढलाय. अरे कुठला मिथेन वाढलाय त्याचा? काय नाही ते. मिथेन म्हणालो, मिथेन. तो चणं खातो ना. बस रे. मिथेन आणि कार्बन या वेगळ्या गोष्टी आहेत. त्याच्याबद्दल बारक्याचं कुठे काढलं मध्ये शांतपणे आहे का? शांतपणे काय बोलतोय ते? हा. तर मी जे म्हणत होतो की ग्लोबल वॉर्मिंग जे वाढलेलं आहे ते कशामुळे वाढलेलं आहे बाबा? त्याच्या मागे कारण काय आहे? कारण काय? तर ही जी काही एक जंगलतोड लोकांनी सुरू केली नाही, जंगलतोड वाईट आहे. वाईट आहे. जंगलतोड वाईट आहे. माझा त्याला विरोध आहे आणि मी निषेध करतो जंगलतोडीचा. अरे वाईट वाटतं हो आमच्यासारख्या तरुण पोरांना. प्रश्न पडतात माहितीये काय? कसले? हे तर कष्टानं काहीतरी मिळवायचं, न्यायचं कुठे? प्रश्न पडतात आम्हाला, न्यायचं कुठे? हा, तुम्ही जर सरसकट आमचं व्यासपीठ कापत चालला तर आम्ही कला सादर कुठं करायची? ए गधड्या चिको, पटकन बसीन पचकन बिया बाहेर काढीन सगळ्या तुझ्या. गधड्या, वाटेल ते बोलतोस. काय आहे? तू जे बोलतोयस ते वेगळं आहे, मी जे बोलतोय ते वेगळं आहे. माझं जे आहे ते या समाजाच्या भल्यासाठी आहे. ही जी जंगलतोड आपण सुरू केलेली आहे, हा वाहनांचा जो काही अतिवापर आपण सुरू केलेला आहे, त्याच्यामुळे हरितगृह वायूंचं प्रमाण वाढलेलं आहे. मुळात झाडांचं मुख्य कार्य काय आहे? डुलणे. अरे मूर्ख माणसा, हवा देखील डुलतात. बरोबर आहे, पण झाड आपल्याला ऑक्सिजन देतं की नाही? कार्बन डायऑक्साईड स्वतःकडे घेतं की नाही? मग ते त्यांचं मुख्य कार्य आहे. की जर जंगलतोड आपण अशीच सुरू ठेवली तर ही ऑक्सिजन निर्माण होण्याची प्रक्रियाच होणार नाही की नाही? तेवढा आहे मग. अस्तर म्हणून मी माझा ऊस घेऊनच फिरतोय. गावली जागा लावूस, गावली जागा लावूस. एवढी जंगल तोडले की नाही मास्तर, सगळीकडे ऊसाची लागवड करून टाकू का? मुळात सावत्या, ऊस हे झाड आहे का? मग पीक आहे ते पीक. हो, आणि सगळीकडे काय फक्त ऊसच लावणार आहेस, त्याची काळजी नाही घेणार आहेस? या झाडांची पण काळजी सुद्धा घ्यायची असते, लक्षात घे. काय मुळात काय ना, जंगलतोड हे एकमेव कारण नाहीये, आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत. आता मुळात मला सांगा, क्लोरोफ्लोरो कार्बन किती जणांना माहिती आहे? मास्तर, शांतता रिटर्न्स. कंटिन्यू. हरकत नाही. आता क्लोरोफ्लोरो कार्बन म्हणजे काय? तर आता हे जे AC असेल किंवा फ्रीज असेल, याच्या अतिवापराने काय होतं? आपण सगळे थंड होतो. गधड्या, थंड तू एकटा होतोस, पण गरम अख्खी पृथ्वी होत असते. काय बोलतो काय? हो. पण दुकानदार बोलला सगळं गारच होतं. कुठं बोलला तो? नाही रे बाबा, ते तू वेगळं म्हणतोयस. ते काय नाही, AC मुळे तुला थंड थंड वाटतं, पण त्याच्यातून एक वायू बाहेर पडत असतो, तो असतो हा क्लोरोफ्लोरो कार्बन. नाही मास्तरांनो, एसीतून ते पाईप असतो तो मागे, त्याच्यातून पाणी येतं, खाली आपण बादलीला होतो. हा अंघोळ त्यानेच करतो. एकदाच केली सायलेन्स सांगशील? त्याच पाईपाने फटके देऊ का रे तुला? खरं शपथ. अरे बाबा, AC मधून, फ्रीज मधून हा वायू सुद्धा बाहेर येत असतो, क्लोरोफ्लोरो कार्बन. त्याच्यामुळे सुद्धा नुकसान होतंय. काय होतं, हा जो वायू आहे तो आपल्या अवतीभोवती ओझोनचा एक थर असतो की नाही, एक लेअर असते की नाही, ती संपत चाललाय. ओझोन माहितीये? ओझोन मला माहिती नाही, पण आपल्या गावात आलेला आहे. नाही, आला असेल तर त्यांनी ग्रामपंचायतीत स्वतःच्या नावाची नोंद केली अरे पाहिजे. बावळट आहात का? ओझोन म्हणजे कोणी व्यक्ती वाटतोय का तुम्हाला? कोण आहे? ओझोन एका थराविषयी बोलतोय मी. सूर्यापासून जी अतिनील किरण उत्सर्जित होतात त्यांच्यापासून आपलं संरक्षण करणारं एक कवच आहे ओझोन. हो, हा, आकाशात असतं ते. हा, बरं. काही काही ठिकाणी हे जे ओझोनचे थर आहेत त्याला छिद्र सुद्धा गेलेली आहेत. म्हणजे भॉक मी छिद्र म्हटल्यानंतर भॉक असं म्हणायची गरज होती का मला सांग? मी म्हणतोय की नाही छिद्र, मग समाधान मान त्याच्यावर. नाही तर त्याला कसं जवळचं वाटतं? बस रे. मुद्दा काय आहे, हे जे ओझोनचे थर आहेत ते हळूहळू संपत चालले. ऑस्ट्रेलियामध्ये तर ओझोन गायब झालेला आहे.
दिसती ती नदीच आहे नदी नाही आहे ती ही आहे का नाही ही माझी सासू यो माझा सासरा ही आहे का नाही माझी ननंद आणि त्यो तिथं आहे बघ त्यो माझा नवरा होय बाय झाला तरी काय शिकले काय सांगू तुला शिवले काय झालं माझं डोसकं फिरलंय काय झालं नाही कुणला माझी किंमतच नाही असं- मला रोज दाखवून देतात की मी परक्या घरात ना आल्या म्हणून बाबू त्यांना काहीच पडले नाही ग माझी बाबू एवढं झालं काय झालं काय झालं सांग मला काय माझी ननद आहे ना ननद हो. माझ्या पाचीला पुजल्या पोटशी आहे म्हणून माहेरपणाला हिता आली घरी आली माझी सासरी होय होय तर लय त्रास देते खूप त्रास देते मला आमचा बंगला आहे ना तर आम्ही तिथं वरती बेडरूम मध्ये असतोय का नाही तर मला जिन्याने चढउतार करायला लागते माझ्यावर बारीक नजर ठेवून असते सारखी माझ्या माग माग फिरती वरती येते खाली एवढं पोटूशी आहे तर गप्प बसावं माणसाने एका कोपऱ्यात माझ्या माग माग नुसती फिरत असते शिवले तुला तर माहित आहे मला आंब किती आवडतात होय मला माहित आहे मला आवडतात ना म्हणून आमच्या ह्यांनी माझ्यासाठी 2 डझन आंबा आणलं मला म्हणले मस्तपैकी सगळ्यांसाठी आमरस कर आपण आमरस पुऱ्या खाऊ मग पण मला आमरस नाही आवडत मला आंबा आवडतोय अख्खा चोकून खायला होय, होय. म्हणून मी काय केलं एक आंबा आहे का नाही बेडरूम मध्ये ठेवून दिला तर आमरस करायच्या वेळेस ही गेली बेडरूम मध्ये वरने आंबा आणला आणि म्हणते आई एक आंबा वरच राहिला वहिनीच्या बेडरूम मध्ये गरज आहे त्या आहे का तिला काय गरज लई तू तर तोंडी आहे ती आंबा चोरून आणला माझ्या बेडरूम मधनं माझं डोसकं फिरवती बरं हे काहीच नाही मी म्हणलं आईना म्हटलं का हे आले का नाही का मग आम्ही दोघं मिळून जेवतो माझ्यासाठी भगुल्यामध्ये वेगळा आमरस आपण काढून ठेवू म्हणून मी काढून ठेवला तर आमचे हे आले आम्ही दोघं जेवायला बसलो तो माझी ननंद मी वाढते दादाला पुढं करते पुढा पुढा मुद्दाम मला दाखवून द्यायचं असतं मुद्दाम म्हणती मी वाढते म्हणून 2 पळ्या दादाला वाढल्या आणि मला वाढायचं होतं का नाही नेमकी तिच्या बाळानं पोटात लात मारली म्हणते ऐक वा माझ्या पोटात कळाली ना खबगुला उलट पलत केलं माहित आहे काय बाबू मला आमरस सांडवला लई आगाव आहे ती शिवले मला आंबा बी नाही भेटला मला आमरस बी नाही भेटला ग असं झालं. 4 दगड हाण तिला 4 दगड तुझ्या तर असं आंबा नाही देतोय एवढ्या जोरात मारणार इकडून इकडं लागलं. शितले माकडाला शितली करत शितले शंकर्या काय झालं रडायला हा? हे बघ काय आणलंय तुझ्यासाठी बॉबी आणल्यात इथं आयो बॉबी आणल्या व्हय. तुझ्यासाठी नाही आणल्यात माझ्यासाठी थोडस ईश आणायचं होतंस काय झालं बॉब्या नाही आवडल्या वय फॅप्सी आणू का काय झालं शितले काय झालं रडतेय कशाला बस बस बसून तू बस की बस शिकले बस तू बस की इथं काय झालं शितले मला लय त्रास होतोय शंकर्या माझ्या सासरी मला लय त्रास होतोय काय झालं हाताला घट्ट बघ किती किती पडले माझ्या हाताला घट्ट पडले बघू बघू बाबू कडक झाल्या तू बघ की कडक झाली असं करून तुझ्या- बघ, करून बघ कडक झाले हात तिचे हाताला घट्ट पडली ती होय तुझ्या कसं कसं काय काय झालंय नेमकं पाट्या वाटायला लागतंय मला रोजच्या रोज आपण तुझ्या तिकडे सासरी मिक्सर आहे ना सगळं आहे मग माझी ननंद आली ना घरी ती पोटूशी आहे तर तिला त्रास होतोय म्हणती मिक्सरच्या गुरगुर गुरगुर आवाजानं म्हणती बाळ पोटात गोल 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 फिरते म्हणती असं असतं होय कुठं हा. पोटात बाळ फिरतोय असतंय आमच्या सासरी असते असं होय, असतं. पण ती आणि सगळे इथं नाही सासू सासरे सगळे तिचंच ऐकतात ननन म्हणन ती पूर्व दिशा ती म्हणन उठता उठायचं ती म्हणन बसता बसायचं माझ्या पाचीला पुजली मला त्रास देती लय त्रास देती मला पण मग तिच्या सासरी का नाही जाता येते ती पोटोशी आहे ना 7व्या महिन्याला आली इथं 7वा महिना लागलाय नव्हतीला येतं काही नाही मला घराबाहेर चूल मांडून दिली मी धुरांड्यात स्वयंपाक करते माहिती का घराबाहेर करते होय स्वयंपाक तू घराबाहेर काय करते आता काय गॅसचा पण आवाज होतोय टोपलं बघुलं ताट वाट्या चमच ह्याचा टुन 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 आवाज येतोय ना तर म्हणती बाळ पोटात टुन 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 उड्या मारते ही अशी तिला तर आता कुठं जात्या 4 मार आणखी मार 4 मार काय झालंय म्हणजे
बाकी सगळं ठीक आहे ना? काय नाही ठीक आहे. घरची वॉशिंग मशीन बी बंद केली मला. वॉशिंग मशीन बंद केली, मग धुणं कोण धुतय? मी धुते धोपाटण्यानं. मग हे बघ किती बघ कडक कडक झाले. दंड बघ किती कडक कडक झाले. बाबो जाम कडक झालेत ग. आणखी 4-5 दिवस काम केलं की बाई शिप होतील तुझे. गंमत सुनतेय शंकर्या. शांत राहा की. त्रास होतोय तिला रे. तस नाही शिकले. ही बघ कसं असतंय, मला कळतंय तुला त्रास होतोय, पण अगं मी आता तुझ्या सासरचं आहे ती नवरा काय बोलत नाही का तुझा? बोलतोय. काय म्हणतो? मला म्हणतोय आमचे हे मला म्हणतात तू सांभाळून घे. तिच्या आईला तिच्या तर एवढं सगळं झालं आणि एवढंच बोलतो तू सांभाळून घे. एवढंच बोललाय वय त्याचं तू. थांब जरा वाईस जरा शांत. नाही तू शिकले, ती चांगला माणूस आहे ती. हा ती मुंबईचं पाहुणं समजूतदार आहे. हा ती कुटुंबातल्या सगळ्याची मन राखते. तू बाजू घेऊ नकोस त्यांची. नाही घेतली. मन राखतो म्हणजे ती नाही होय घरातली, ती कुटुंबातली नाही, तिला मन नाही होय. हा उलट्या काळजाच आहेस, त्याची काय बाजू घेतोयस तू? गपची वागळे, गपची वाईस जरा गपची. तू त्याची बाजू का घेतोय? नाही घेत तिची बाजू. जरा तिला शांत करायला लागेल का नाही? ती रडते तुला दिसत नाही होय? गप जरा बाई, शांत राहा. सगळं तुझ्यामुळे होतंय. त्या दिवशी मांडवाचं मला बोलला असतास मला तुझ्याशी लगीन करायचं आईशी बोलला असतास तर माझ्यावर बोलायला लावू नकोस मला आता. मला तसं नव्हतं म्हणायचं. आ, म्हणजे ती ही बघ तू समजून घे की आता ती नणंद आहे तुझी, ती काय मुद्दाम करणार आहे का? आता पुटुशी बाई आहे बाबा, ज्याचं त्याचं त्याला माहिती. जिला डोळ्या लागले तिला माहित ना कशाचं काय. बाबा बोललो मी उगाच. एवढं आहेस तू, एवढं आहेस. नाही बरोबर आहे बरोबर आहे त्याचं काय चुकलं नाही. नाही तिला आणि काय आहे उद्या जेव्हा मला डोळे लागतील का नाही तेव्हा मी येते डोळ्यात मला काय काय पाहिजे तुला सांगायचे मी. मला कशाला तुझ्या डोळ्याचं सांगशील? तुझ्या नवऱ्याला सांग की. म्हणून लागले तुझ्या डोळ्यात तुला. शीतले जाळायचा वास येतोय का? हे बघ कुठं तरी दूर दूर येतोय. थोबाड फोडीन तुझं. शांत राहायचं मग. मग कशाला बोलतोय? मारीन गप बस. भांडा तुम्ही बी भांडा मला शांतता देऊ नका माझ्या डोक्याला. तसं नाही ग. बस मला सांग तू. मला सांग शंकर्या, आता मी आणि माझा नवरा आम्ही दोघं आमच्या बेडरूम मध्ये आतनीकडे लावून हसतोय तर तुला काय वाटल? सांग की ती काय विचारती? ती तिचा नवरा कडेला नात असेल तर तुला काय वाटेल? हसतायत आतमध्ये असं करून हसतायत आतमध्ये दोघं कडी लावून. तुला काय वाटेल सांग की शंकर्या? तुला काय वाटेल? वाटेल का? दोघं गपकी. मला नाही माझ्या डोक्यात पण असली कल्पना येत की तू आणि तुझा नवरा. बर ठीक आहे. मला सांग तू तू आणि तुझी बायको दोघं तुमच्या बेडरूम मध्ये आतनीकडे लावून हसते ती. मी येईन दार ठोकायला? मी येईन की नाही मला फक्त उत्तर दे. ही पण नाही येत माझ्या डोक्यात. मी आता दुसरे कोणाला बायको म्हणून नाही बघू शकत. नाही मग आधीच सांग की हिचा नवरा आतमध्ये कडी थोबाड फोडीन तुझं दातीच की. उत्तर नाही देत आहे. नाहीच देणार तो. तो बी तसं करू शकत नाही मी बी तसं करू शकत नाही. आपण नाही दार ठोकणार. पण माझी नणंद ती दार ठोकते. बावळट कुठली दार ठोकती वय? दार ठोकती आणि म्हणती हसू नका तुमच्यामुळे माझं बाळ हसतंय मला झोप नाही येत. तिच्या तर कुठे जाते शिकले? 4 मार आणखी 4 मार. तिच्या तर आता कशाला दगड मारत्या? कशाला दगड? काय झालंय एवढं? कशाला त्रास करून घेते? होतोय मला त्रास शंकरे. मला मुक्कार त्रास होतोय. शिकले माझ्या मनचा कोणीच विचार करत नाही त्या घरात. मला कळून चुकलंय. मी सवय लावली ना सगळ्यांना आई मी करते सगळं करायचं होतं मला. आता सगळं माझ्याच उराशी येऊन बसलंय. शिकली आहे का नाही शिकली? आता घाण्याला झोपलेला बैल झालाय. सगळे म्हणतील तसं मला वागावं लागतं. मला लय त्रास व्हायला लागलाय आता त्याचा. मी आहे तू असून उपयोग काय? हे नवऱ्याला वाटायला नको. सकाळ धरण एक फोन नाही केला मला त्यांनी. जिजूनी एक बी फोन नाही केला होय? कसला माणूस आहे तो. नाही तर असं काय नाही. ती नाचतील कामात जरा. त्यांची बाजू घेऊ नको. तुला किती वेळा सांगितलंय? नाही घेताय. ते काय नाही मी ठरवलंय.